जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, मुंबईचा पोलीस भरतीचा पेपर झाला. भरपूर जणांनी तर्क लावले, एवढं मेरिट लागणार, ओपनचं, एसटीचं, एनटीएचं, यांचे एवढे एवढे मेरिट लागणार. सर, तुमचा अंदाज काय? सकाळवरून मला माझ्या पर्सनल नंबरवर एवढे मुलांचे फोन आले. तर मी त्या विद्यार्थ्यांसाठी एक खास व्हिडिओ बनवतोय की एक अंदाजे, मी पण काही सरकार नाही मुंबई पोलीसचं की मी हा आकडा सांगन, आणि कोणच नाही युट्यूबवर ते कोणतं सरकार की हा आकडा सांगन आणि तोच येईन. सांगायचे मार्क आल्याच्या नंतर कोणीतरी मेरिट लावू शकता, अजून मार्क आले नाही, पण तरी अंदाजे कट ऑफ काय लागणार आहे मित्रांनो. मी जरा अभ्यास करून काढलेला आहे मित्रांनो कट ऑफ, की एक अंदाजे, म्हणजे मला वैयक्तिक वाटतं की तेवढा आकडा लागल. पण काय काय जरा ना, तेवढे मार्क जर असतील तर ते ऐकून तरी जरा मनाला बरं वाटतं. बरोबर का नाही? बाबा आहे, आपण बाबा 127-28 बाबा त्या कास्टमध्ये आहे, 130 पण त्या कास्टमध्ये आहे, तेवढं तरी त्यांना बरं वाटेल मित्रांनो. व्हिडिओ काय मी जास्त मिनिटाचा बनवणार नाही. आज संक्रांत आहे, सगळ्यांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. निदान तोंडावर तरी गोड गोड बोला. मागून तर सारा गाव शिवाय देतो असतं, ते मलाही माहिती, मला चांगलं माहिती मित्रांनो. ते जाऊ द्या, तो विषय वेगळा. हे काही दरवर्षाला येतच असतं आणि भरती दरवर्षाला येत असते. पण आपलं वय वाढत जाते, आपली मेंटॅलिटी खोकलावून जाते, आपलं वय वाढत जाते, आपलं शरीर साथ देत नाही. समजलं? नवीन वर्षाची तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. काय म्हणता? तर मित्रांनो, मुंबई शहरचा पोलीसचा पेपर झाले, सोपा पेपर. काही काही पोरांना बाबा 95-97 घेणारे पोरांना तिकडे पडले 85 मार्क. का? ओव्हर कॉन्फिडन्स आणि प्रश्न फास्टमध्ये वाचला. अहो, प्रश्न डबल डबल वाचला असता तर काय हरकत झाली असती. 90-95 पडणाऱ्यांना पडले 70-80 मार्क. जाऊ दे, विषय वेगळा. तर डायरेक्ट मेरिटवरती आपण पुरुषांचा SC-BC मेरिट किती लागणार अंदाजे लागणार मित्रांनो? 130 ते 131 SC-BC. आणि महिलांचं लागणार 116 ते 117. कसं आहे का? बसताय का तुम्ही मेरिटमध्ये? कोण SC-BC बसत असेल तर तात्काळ कमेंट टाका, तात्काळ मला नाव टाका या कमेंटमध्ये. तर EWSचं लागणार पुरुषांचं 125 ते 126. बसतोय का बाळा? तू कसं कान देऊन ऐकतोय तू? अरे तूच बाळा बसतोय बाळा, काय खुश होऊन जा. पण हाय, चान्सेस आहे. आणि महिलांचं लागणार 98 ते 105 या दरम्यान मध्ये लागणार. समजलं का? EWSचं समजलं. महिला काय मला खुश झाल्या, अरे वा, मला खूप टेन्शन आलं होतं, बाई आता दुसऱ्याच्या घरी मांडे घासा, मला घरचे मला लग्न करून देते मस्तपैकी, पण आता तू पोलीस होणार, तू आता 2 महिन्यामध्ये हजर होणार, तू मस्तपैकी ट्रेनिंगला जाणार. जायचं ना ट्रेनिंगला तुला? हो, मला माहिती आहे. तर SBCचं काय लागन? SBC 126 ते 127 तुमचं मेरिट लागू शकतं, जे SBC मध्ये आहे. आणि 117 ते 118 महिलांचं मेरिट लागू शकतं. समजलं का? आणि एनटीडी कोण कोण आहे बाळा? तोच आहे, तो जो कान देऊन ऐकत ना, तोच. तुमचं लागणार 131 ते 132. अरे बापरे, एवढं मेरिट तर मला 120च होते. मी तर लय आशा लावून धरली होती की माझं काम होईल. महिलांचं लागणार 118 ते 119. एनटीडी वाल्यांचं बरं का, सॉरी. एनटीडी 131 132, एनटीडी महिला 118 119, एनटीसी 130 131, एनटीसी पुरुष 130 131 आणि महिला 116 117. बसताय का तुम्ही? एनटीबी 130 131 आणि महिला 113 114. कसं वाटतंय ऐकून? काय करणं बरं वाटत असेल तुम्हाला? राव, 4 महिने राव लिखिले परीक्षेला होते, तुम्हाला ग्राउंड दिले, तुम्ही ग्राउंड मध्ये क्वालिफाय झाले, तुम्हाला चांगले मार्क पडले होते, तुम्हाला 4 महिने तुम्हाला अभ्यासाला भेटले, बाळांनो तुम्ही काय केलं? काहीतरी डोक्यामध्ये काही पुस्तकं पाठ झाली असते एवढ्या 4 महिन्यामध्ये. मला आता काय माहिती, मागचं ते काढायचं नाही. समज तुमच्या त्या दुःखावरती मला काही मीठ मसाला चोळायचा नाही. खरकन, समजलं का? हे दुःख प्रत्येकाच्या वाटायला येतं मित्रांनो. ज्याला 4 मार्क जास्त आहे बाळा, त्यांनी 4 तास मेहनत एक्स्ट्रा केलेली असेल. त्यामुळे तू काय कर, तू थंडाई घे जरा, तू स्वतःला थंड घे, बरं फटाक डोक्यावर. विजयचं मेरिट लागणार 131 पुरुषांचं, आणि महिलांचं मेरिट लागणार 116 117 विजय ए. समजलं का? एसटी कास्टचं काय लागणार समजलं का मित्रांनो? एसटी कास्टचं सांगतो मी. 128 ते 129. 128 ते 129 पर्यंत येऊ शकतो, पण तो आकडा कधी कधी घसरण्याची दाट शक्यता आहे. 124 पर्यंत पण येण्याची दाट शक्यता आहे. समजलं का? एवढ्या अभ्यासावरून समजले. महिलांचा लागणार 116 117. काय? एसटी कास्ट. समजलं? आता एससी कास्ट पुरुष, बरोबर का नाही? अरे आहे ना तुम्ही पण. 127 128 एससी कास्ट पुरुष, आणि महिला 114 115. लास्ट टाइम पण हेच लागलं होतं. बरोबर का नाही? ऐकून काय धडधड, जे मनामध्ये धडधड सुरू आहे ते खूप अजून वाढले असेल मित्रांनो. मी तुमचं दुःख समजू शकतो.
मी पण 2016 एका मार्काने गेलो होतो, ते दुःख मी जाणू शकतो आणि मी तुमच्या जागेवर मी तो विचार करू शकतो मित्रांनो. ओबीसीचं लागणार, भरपूर जण ओबीसी 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 मेरिट लागणार 129 130. कसा आहे आकडा खऊन मध्ये 129 130 आणि महिला लागणार 115 117. भरपूर जण चांगले मार्क आहे, अभ्यास केला मित्रा, तू लय काय काय गोष्टी कॉम्प्रोमाइज केला आयुष्यामध्ये. तुला आज तुझी टोटल 135 आहे. तू स्वतःवरती गर्व बाळग, प्राऊड फील कर स्वतःला की मी तिथपर्यंत आलो. मला 135 टोटल म्हणजे मी खूप घासली, मी लय बेकार दिवस बघितले, मी लोकांच्या हाती खाल्ले, कामं केले, आई बापाची शिवा खाल्ल्या, नातेवाईकांच्या शिवा खाल्ल्या आणि आज मी पोलीस झालो. 135 टोटलला महाराष्ट्रामध्ये मुंबई पोलीसला टॉप आलो, 135 मार्क पडले मला, प्राऊड फील. आणि ओपनचं मेरिट लागणार. मला पहिल्यापासून अंदाज होता भरती सुरू झाली ना, पोरांना कमी मार्क पडले, म्हणलं 135 पर्यंत ओपनचं मेरिट लागते. अभ्यास कोणी 133 ते 134 मेरिट ओपनचं मेरिट लागणार आहे, सगळं हायेस्ट मेरिट ओपनचं. आणि महिलांचं लागणार 123 ते 126 पर्यंत. कसं वाटतं ऐकून? राग येत असन, असा तळपायच्या मस्तका जात असन, एक एक मार्काने कोण राहिला असन. ज्या ओपनवाला 130 मार्क पडला त्याला कसं वाटत असन? बेकार दिवस मित्रांनो. भरपूर जणांना कमी मार्क पडले, आपली तयारी कमी होती असं समजायचं. भरपूर जणांना जास्त मार्क पडले, तयारी भरपूर केली होती असं समजायचं. त्या गोष्टीला धरून बसू नका की मी 4 महिने अभ्यास केला, मी ग्राउंड मला 50 पैकी 50 होतं, मला 50 पैकी 50 ग्राउंड होतं. त्यांनी मागच्या गोष्टी सोडून द्या. आपण 4 महिने अभ्यास केला, आपल्या डोक्यात काय बसलं नाही, आपल्या डोक्यात दुसरेच गणगण चालू होतं, आपल्या डोक्यामध्ये वेगळेच विचार चालू होते का नाही? 4 महिने तुम्हाला टाइम भेटला होता, हाय 4 महिने सोडून द्या. आयुष्यातलं 1 वर्ष आपण टाइमपास करून वायाला घालवलं हे समजा, हे सोडून द्या. आणि ज्याला कमी मार्क पडला त्यांनी उद्यापासून ग्राउंडला यायला सुरुवात करा. ग्राउंड मोकळे, तुमचीच वाट बघते. आपण काळ्या मातीतली काळी लेकर, समजलं का? आपली वाट बघते ती काळी माती, आपल्याला त्या ग्राउंडवरती जायचंय आणि परत तयारी सुरू करायची 2026ची. 2026 नाही मित्र, मी आता एकाला उदाहरण देतो, ते डोकं 2026 2025ची, जे आता येत्या 2 महिन्यामध्ये भरती निघणार आहे. करावं लागणार आहे. तेच पुस्तक, तेच ग्राउंड, तेच फाटलेलं बुटाड, तेच मास्तरांचे तोंड, तेच ग्राउंडवरचे मास्तरांचे तोंड, तेच अभ्यास करायचा, तीच लायब्ररी, तोच क्लास आणि तेच वर्षभर आपल्याला त्याच्यात किंग व्हायचंय. 365 दिवस मित्रा मिळतात तुला. 365 दिवस म्हणजे रोज एक नवीन संधी. 365 संधी आहे तुझ्याकडं. असं संध्याकाळी बूट घाल आणि व्यायामाला जा आणि सवाशीला जा. मित्रा, जे तुला मनामध्ये वाटते, डोळ्यामध्ये अश्रू आहे, मनामध्ये राग आहे, तो राग तुला सोडून द्यायचा आहे. तो राग तुला आता ग्राउंडवरती आणि अभ्यासावरती काढायचा आहे. मोबाईल तू आजच तात्काळ बंद करून टाक. तू आज रेसमध्ये होता म्हणजे तू अभ्यासामध्ये आहे. तुला वर्षभर मोबाईल नाही वापरला तर तुला काही होणार नाही. जय महाराष्ट्र.